नमस्कार, रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण 5 ते 10 मिनिटात तयार होणारे तिळाचे लाडू बनवणार आहोत। सगळ्यात सोपी पद्धत आहे ही लाडू बनवायची। चला तर मग हे लाडू बनवायला सुरुवात करूयात वेळ न घालवता। तर इथे बघू शकता मी हे जे साहित्य घेतलेलं आहे लाडू बनवायचं, तर या ठिकाणी 2 वाट्या बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत आणि 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। हा जो गूळ आहे ते मी चाकूने बारीक बारीक असा कट करून घेतला आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत छोटी अर्धी वाटी। तर आता हे जे तीळ आहेत ते आपण भाजून घेणार आहोत। पॉलिशचे तीळ पांढरे असतात आणि बिना पॉलिशचे तीळ एवढे पांढरे दिसत नाहीत, पण चवीला छान लागतात। तर आता 2 वाट्या मी तीळ घेतलेले आहेत। तर गॅसवरती कढई ठेवली आहे। ह्यामध्ये हे जे तीळ आहेत ते आपण भाजून घेऊयात। दोन्ही वाट्या मी सोबतच भाजून घेते। गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवायची आणि याला सतत हलवत राहायचं। शक्यतो मोठ्या फ्लेमवरती तीळ नाही भाजायचे, नाहीतर तीळ पटकन करपतील आणि कळणार पण नाही करपलेले। हे जे तीळ आहेत जेवढे खमंग भाजले जातील तेवढेच लाडू खायला खमंग लागतात। शक्यतो बिना पॉलिशचे तीळ वापरायचे। ते जे तीळ आहेत ते चविष्ट देखील लागतात आणि पौष्टिक देखील असतात। तर अशा पद्धतीने हे तीळ छान व्यवस्थित असे सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत। तीळ जेव्हा तडतड वाजायला लागतात आणि हलकासा कलर बदलतो तेव्हा असं समजायचं की तीळ आपले छान भाजलेले आहेत। तर एका ताटामध्ये हे तीळ काढून घ्यायचे, पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत। आता ह्याच कढईमध्ये मी शेंगदाणे छान खमंग भाजून घेते। शेंगदाणे भाजल्यानंतर याचे टर्फल काढून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपले शेंगदाणे देखील भाजलेले आहेत। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भाजून घेतलेले तीळ आहेत ते टाकून घेऊया। दोन्ही वाट्या तीळ टाकून घ्यायच्या आहेत। आता ह्यामध्येच 2 वाट्या गूळ देखील टाकून घ्यायचा आहे। हे जे प्रमाण आहे ते व्यवस्थित आहे। जर तुम्हाला अजून गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता। तर हे जे तीळ आणि गूळ आहेत ते सुरुवातीला छान असं मिक्सरच्या भांड्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याला फिरवून घ्यायचं आहे। तर आता आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात। तर अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये जे शेंगदाणे आहेत ते टाकून घेऊया आणि यासोबतच वाटले असते तर खूप बारीक झाले असते। या लाडूमध्ये थोडेसे जाडसर शेंगदाणे छान लागतात खायला। तर अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेते शेंगदाणे टाकल्यानंतर आणि याला परत एकदा फिरवून घेते। मिक्सर चालू बंद करत हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे मिश्रण तयार करून घेतलं आहे। आता एका ताटामध्ये हे काढून घेऊयात। तर पूर्णपणे जे मिक्सरच्या भांड्यातले मिश्रण आहे ते एका ताटात काढून घेऊया आणि ह्याचे लगेच लाडू वळून घेऊयात। तर आपल्याला ज्या आकाराचे लाडू वळायचे आहेत त्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मी छोट्या छोट्या आकारामध्येच लाडू वळून घेत आहे। तर पहा या अशा पद्धतीने खूप छान तयार होतात लाडू। अजिबात त्रास होत नाही लाडू वळताना, लगेच वळल्या जातात। खूप छान बाइंडिंग आलेलं आहे आपल्या या मिश्रणाला। तर बघू शकता या पद्धतीने मी हे लाडू तयार करून घेतला आहे। तीळ आणि शेंगदाणे खमंग भाजून नंतर पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि मगच मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि मिक्सर जे आहे ते चालू बंद करत मग हे मिश्रण छान बारीक करून घ्यायचं, म्हणजे छान तयार होते मिश्रण आणि छान लाडूला बाइंडिंग येते। तर बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेत आहे। तर ह्या 2 वाट्या तिळामध्ये 15 ते 16 या आकाराचे लाडू तयार होतात। अख्ख्या तिळाचे लाडू आवडत नाहीत किंवा बनवता येत नाहीत त्यांच्यासाठी हे लाडू खायला तर खूप छान लागतात। अगदी मऊ होतात आणि बनवायला पण खूप सोपे आहेत। अजिबात त्रास होत नाही बनवताना। तर बघू शकता मस्त गोल आकारामध्ये मी असे हे लाडू बनवून घेतलेले आहेत। तर बघू शकता 2 वाट्या तिळामध्ये या आकाराचे 15 ते 16 लाडू तयार झालेले आहेत। तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते। तर थंडीच्या दिवसात रोज जर एक लाडू खाल्ला तर त्याचे खूप फायदे होतात आणि लहान मुलांसाठी पण हे लाडू खूप फायदेशीर आहेत। तर पहा मस्त आपले गोल गोल असे लाडू तयार झालेले आहेत तिळाचे आणि तुम्ही संक्रांतीला देखील असे लाडू बनवू शकता। खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।